नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग 3 टर्म पंतप्रधान म्हणून पद भूषवत असले तरी सर्वाधिक टीकेची झोडही ते सहन करतात. ही केवळ टीका नसते. प्रामुख्याने काँग्रेससारखे विरोधी पक्ष, अनेक काँग्रेस समर्थक किंवा तथाकथित पुरोगामी पत्रकार हे सगळेच मोदींशी आपलं वैयक्तिक वैर असल्याप्रमाणे टीका करतात. किंबहुना ती टीका नसते तर ती एक प्रकारची बदनामी असते. पण त्यावरून मोदी त्या प्रत्येकाला कधी उत्तर देताना आपण पाहिलेलं नाही. राजदीप सरदेसाई हा मोदींवर अशीच टीका करणारा पत्रकार म्हणून सगळ्यांना ठाऊक आहे. राजदीपने आपल्या अनेक बातम्यांमधून अनेक वेळा खोटा अजेंडाही रेटलेला आहे. मोदी सरकारवर टीका करताना त्याने असे अनेक खोटे नरेटिव्ह तयार केलेले आहे. शेतकरी आंदोलनातील त्याने शेतकऱ्याच्या झालेल्या मृत्यूचं भांडवल कसं केलं हे सगळ्यांना ठाऊकच आहे. आता असा मोदींचा घनघोर विरोधक असलेला राजदीप एका मुलाखतीत मात्र नरेंद्र मोदींच्या स्वभावाची तारीफ करतो. काय कारण आहे त्यामागचं? राजदीपने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की मला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर मला एके दिवशी फोन आला. तो फोन मी उचलला तर पंतप्रधान कार्यालयातून तो फोन आला होता आणि मोदी तुमच्याशी बोलू इच्छितात असं मला सांगण्यात आलं. मला आश्चर्य वाटलं, पण मी बोललो. मोदी माझ्याशी जवळपास अर्धा तास बोलले. कर्करोगाच्या या काळात काय केलं पाहिजे, कशी दिनचर्या असली पाहिजे वगैरे बद्दल मोदींनी राजदीपला मार्गदर्शन केलं. यानंतर राजदीप म्हणतो की त्याला त्याच्या मुलानं सांगितलं की नेता हा असा असला पाहिजे. राजदीपने दिलेली ही कबुली महत्त्वाची आहे. अर्थात राजदीप हे मात्र खोटे बोललेले नसणार, पण इतकी अत्यंत वाईट पद्धतीने टीका करू नये, खोटं नरेटिव्ह तयार करू नये. राजदीपला फोन करून त्याला त्या परिस्थितीत सावरण्यासाठी दिलासा देण्याचं काम पंतप्रधानांनी केलं. त्यापेक्षाही राजदीपच्या मुलानं नेता कसा असला पाहिजे हे वडिलांना समजावून सांगितलं, तेही महत्त्वाचं. तुम्हाला आठवत असेल की शिवसेना उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी आजारी असल्यामुळे पुढील 2 महिने सार्वजनिक आयुष्यातून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हा लागलीच मोदींनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केल्याची पोस्ट शेअर केली होती. मोदींनी कदाचित त्यांच्याशी फोनवरून चर्चाही केली असेल. काय गरज होती मोदींना राजदीप किंवा संजय राऊत यांच्याशी बोलण्याची, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करण्याची? नसते बोलले तरी काही बिघडले नसते, पण एक माणुसकी म्हणून अशा स्थितीत आपल्याला काळजी वाटते, आपल्याकडून काही मदत लागली तर आपण ते करू, हे सांगण्याचाच हा प्रयत्न मोदींचा होता. तुम्हाला लक्षात असेल, जेव्हा 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अचानक विरोधी पक्षांच्या गटात उडी मारली आणि ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते आमदार नव्हते. विधान परिषदेचे आमदार होण्याची आवश्यकता होती, पण करोनाचा काळही होता. निवडणूक आयुक्त परदेशात अडकले होते. तेव्हा उद्धव ठाकरेंनी मोदींशी संपर्क साधला. विधान परिषद निवडणूक घ्यायला हवी अशी विनंती केली. मोदींनी तेव्हा राजकारणही केलं असतं, पण त्यांनी ही निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले. ती निवडणूक झाली, उद्धव ठाकरे आमदार झाले. उद्धव ठाकरे कुणाविरुद्ध होते तर मोदी सरकारच्या विरोधात. लोकांनी कौल दिलेला असतानाही उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकारमध्ये आले. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची त्यांची योजना सफल झाली. तरी मोदींनी त्यांचा तिरस्कार न करता त्यांना आमदार होऊ दिलं. त्यांच्याशी फोनवरून बोलले. मोठेपणा जो असतो तो असा असतो. दिलदार वृत्ती याला म्हणतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मोदींच्या मुलाखती अनेक चॅनल्सनी घेतल्या. तेव्हा त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल विचारण्यात आलं. तेव्हाही ते म्हणाले होते की बाळासाहेबांबद्दल मला अपार श्रद्धा आहे, त्यामुळे त्यांचे पुत्र या नात्याने उद्धव ठाकरे कोणत्याही संकटात असतील तेव्हा मी त्यांना मदत करणारच. विशाल हृदयाच्या नेत्याची लक्षणं अशी असतात. अर्थात या सगळ्यांनी कितीही आपल्यावर टीका केली तरी आपली प्रगती ते कधी रोखू शकत नाहीत याबद्दल मोदींना विश्वास आहे. त्यामुळे त्या विरोधकांच्या प्रत्येक गोष्टीवर बडबड करत स्वतःला त्यांच्या पातळीवर आणू इच्छित नाहीत, हेच खरं आहे. गेल्या 5 वर्षात उद्धव ठाकरेंच्या पक्षाची दयनीय स्थिती झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह वेगळी वाट ठरल्यानंतर उद्धव ठाकरेंना सातत्याने धक्के बसत आहेत. अनेक लोक आत्तापर्यंत पक्ष सोडून गेले. ती गळती अजूनही थांबलेली नाही. आता तर डबेवाल्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय. महायुतीची वाट त्यांनी धरली आहे. अर्थातच महायुती सत्तेत आहे, त्यामुळे डबेवाल्यांना आपली कामं महायुती सरकार पूर्ण करू शकेल ही अपेक्षा असणारच. मात्र ते जरी उद्धव ठाकरेंसोबत राहिले असते तरी त्यांची कामं होऊ शकली असतीच.
पण उद्धव ठाकरे सरकारने डबेवाल्यांचं भवन वगळता काही कामं केली नाहीत, आमच्या तोंडाला पानं पुसली असे आरोप करत सगळी डबेवाली मंडळी महायुतीसोबत जाणार आहेत. आता या डबेवाल्यांना खोके देण्याची किंवा घेण्याची आवश्यकता नाही, पण प्राप्त परिस्थितीत कोण काम करू शकतो याबाबत त्यांना महायुतीवर विश्वास असावा. पालिकेच्या निवडणुकाही येत आहेत. आपल्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद महायुतीमध्ये आहे. ते राज्यात सत्तेत आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचंच पारडं जड असेल असं तर डबेवाल्यांना वाटत नाही ना. कारण एखाद्याच्या पोटात काय आहे हे डबेवालेच अचूक ओळखू शकतात. राजकारणात किती विरोधाचं वातावरण असलं तरी शेवटी अनेक जण रक्ताच्या नात्यालाच प्राधान्य देतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ याच्यावर मध्यंतरी जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप झाले. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी अजित पवारांवर टीका करण्याऐवजी त्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला. आता अंजली दमानिया यांनी गोवंडी येथील एका हॉस्पिटलच्या घोटाळ्याबाबत मुद्दा उपस्थित केला आणि त्याचा संबंध अजित पवार यांच्याशी जोडल्यावर पुन्हा सुप्रिया सुळे त्यांच्या मदतीसाठी धावून आल्या. ज्या तेरणा ट्रस्टवर दमानियांनी आरोप केलेला आहे त्यात राणा जगजित सिंग आहेत आणि ते ड्रग्ज प्रकरणात अडकले होते. त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं. थोडक्यात अजित पवार यांचाच फक्त तेरणा ट्रस्टशी संबंध नाही हे सांगण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंनी केला. त्यामुळे हा प्रश्न पवार कुटुंबियांपुरता नाही असं सुप्रिया सुळे सांगतात. एकूणच आपल्या कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवेळी सुप्रिया सुळे अजितदादांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत नाहीत, उलट त्यांना सांभाळूनच घेतात. राजकीय आरोप करत असतीलही, पण घोटाळ्यांचे आरोप त्या करत नाहीत किंवा कुणी आरोप केले तर त्या आरोपांना उचलून धरत नाहीत. शेवटी अपने तो अपनेही होते हैं. आणखी काय? तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.